सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनी, चॅनलचे सर्व दोस्त, पत्रकार बंधू आणि भगिनी, मी आपला फार वेळ घेणार नाही, कारण सकाळी मला वाटते 11 वाजेच्या अगोदरपासून आपण मंडळी या ठिकाणी आहात. जे चाललंय ते काय मी सांगितल्यावरच तुम्हाला समजेल असं काही नाही, कारण आज जे मुंबईमध्ये घडतं ते 3ऱ्या माळ्यावर घडलं, ते पहिल्या माळ्यावर माहीत नव्हतं. तोपर्यंत पुण्यातून लोक आली होती, नाशिकमध्ये लगेच कळालं होतं, मुंबईच्या त्याच बिल्डिंगमध्ये कळालं नव्हतं. एवढी चॅनल सुविधा फास्ट झालेली आहे, म्हणजे मी चॅनल सुविधेला मनापासून धन्यवाद देईल. आज जो काही आहे इथं पेसाचा मूळ विषय चर्चेला जातो आणि मी तुमचं मंडळीचं पहिले खुलासा करतो. का आहे आपल्या इथं आताही 250 मुलं 200 मुलं नाशिक जिल्हा परिषदला आहेत. आपण इथं तो निरोप द्यायला आलात, पण मी सकाळपासूनच असं कबूल केलं आहे का मी 4 वाजता 5 वाजता मी अधिकाऱ्यांनासुद्धा सांगून ठेवलं आहे का मी स्वतः येणार आहे. मला परवापासून म्हणजे नीटसा ही मान नीट झाली नव्हती तोपर्यंत बाहेरून फोन यायला लागले होते, साहेब पण काही करा, आम्हाला आता गावाकडे येऊ द्या. त्यांना मी तिथंच सांगितलं की बाबा अरे गावाकडे त्यांचंच धड नाही अजून, तर तुम्ही तिकडं सुखानं नोकरी करता तर तुम्ही तिथंच थांबा, आणि जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा तुमच्याबरोबर ही मंडळी कित्येक दिवस तुमच्याबरोबर बसली, किती आंदोलनांमध्ये गेली, आणि असं जर आपण आपलंच सगळं स्वार्थ पाहत असू किंवा पायाजवळच पाहत असू तर आपण न्याय देणार नाही सगळ्यांना. आणि म्हणून जर समजा ही पेसा भरती झालीच नसती तर मग काय, तुम्ही तर सुखातच होते. हे बिचारे जे वनवन होती ते वनवनच फिरते. याचा अर्थ त्यांनीच सगळं केलं, आम्हीच सगळं केलं असं नाही. तुमचा सुद्धा सहभाग त्याच्यात आहे. त्यांना मी बऱ्याच लोकांना समजावायचा प्रयत्न केला आहे. परवा संध्याकाळीच मी जे काही बोललो आहे ते आपलेच आहेत, पण तरीसुद्धा मी अधिकाऱ्यांना सांगितलं का बाबा तूर्त तरी त्यांच्या संदर्भात 311 का काहीतरी मुलं ते बाहेर 18 म्हणजे मी सांगतो ते 11च बरोबर ना, 311 मुलं बाहेर आहेत. तर त्यांना आपण समजवायचा प्रयत्न करतोय, कायद्या कानूनप्रमाणे नाही, पण त्यांना विनंती करून सांगू नसल तर आपण शासनाचे एक परिपत्रकही काढू. कारण जेव्हा नोकरीला माणूस लागतो तेव्हा आजपर्यंतचे नोकरीची नियमच असा आहे का एक बॉन्ड केला जातो का मी बदली मागणार नाही, बरोबर ना. त्याच्यामुळे तो बॉन्ड तर केलेलाच आहे ना. त्याच्यानं त्यांना आपण कायदेशीर धाक दाखवतो असं नाही, ते आपलेच आहेत, पण तरी त्यांना समजवायचा प्रयत्न मी निश्चित करेल. आणि म्हणून त्याला काय मी वेळ लावतो असंही होणार नाही. पाटील साहेबांनी सांगितलं त्यांना रेस्ट घ्यायला डॉक्टरांनी सोडलं, त्याच रात्री मी दिल्लीला गेलो होतो ते सलाईनचं घेऊन. आता ते नाटकच जाऊ द्या, कोणाला नाटक दिसायचं कोणाला तमाशा दिसायचा तो ज्याच्या त्याच्या चष्म्यावर अवलंबून आहे. बाकी आपण एक मनापासून करायचं ठरवलंय, कारण आता पदावर तुम्ही मंडळींनी पाठवायचं तर आता इथं तुम्ही सांगितलं बाबा केंद्राचाच मंत्री, आता नको, आता फार दिलंय, तुम्ही फार दिलंय, एवढं दिलंय, आणि प्रत्येकाला पदच असेल तेव्हाच काम करतात. पदाला तुम्ही मला वाट दाखवून दिली, त्याच्यामुळं आता पद काय पद नाही काय रस्ता तर माहीत झालाय ना. आता परवाच्या सभापती वगैरे आपण टीव्हीला पाहिलं असेल, 84 वर्षाचे पिचड साहेब, 84 वर्षाचे. 84 वर्ष कशाला म्हणतात? तो माणूस 2 तास एवढं कळकळीत ह्या शब्दात जेव्हा सांगितलं तर अनेक अधिकाऱ्यांनी तळमळ हळहळ व्यक्त केली, साहेब तुम्ही भिकारी नाही. मी सांगितलं भिकारी नाही तर काय, आज 2 वर्षापासून आम्ही उन्हात तानात आमची मुलं मुली एवढा मोठा त्याग करतात
पायी पायी येतात, तरी त्याचा कुठं कोणाला जर त्याची दया माया येत नसेल तर आम्ही काय म्हणून बसावं. त्या दिवशी त्या दगडांवर ते 84 वर्षाचे पिचड साहेब, अक्षरशः माणसाला असं डोळ्यातनं पाणी यायचं. काही झालं तर उन्हाने सुद्धा काही होऊ शकतं अशी परिस्थितीत ते बसले होते. पाणी पित नव्हते. मी म्हणायचो साहेब चॉकलेट देऊ का, ज्यूस आणू का, सावलीत जाऊन बसा. नाही, ते काही पदावर नाहीत ना आता. आणि आपण त्यांना आता बळच पवार साहेब म्हणतात का तुम्ही उमेदवारी करा. ते म्हणतात नाही, आता मला उमेदवारी नाही करायची. पण आजच्या मितीला ते जर आपल्या सपोर्टला राहतात किंवा आपल्याबरोबर बसतात, आपण सांगू तसं रात्रीचे 1-1, 1:30, 2 वाजता मी त्यांच्याबरोबर बोलत असतो. तो माणूस मला आधार देतो. जाऊ दे आता, याच्यानंतर मला वाटत नाही का दुसरा कोणी समाज सांभाळेल. त्यांना मी सांगत असतो, राजकीय कधी कधी बोलत असतो त्यांच्याबरोबर. नको रे म्हणे, स्वतंत्र आदिवासी पक्ष काढून देतो तुला, पण घाबरायचं नाही. आणि तू फक्त नेतृत्व करायचं. तू पदावर गेला नाही गेला तरी मला खात्री झालेली आहे का आता तुझ्याशिवाय समाजाला पालनहार कोणी नाही. एवढं जेव्हा शेरा मिळतो ना, त्याच्यासारखं दुसरं मोठेपणा कोणताच नाही. आणि म्हणूनसाठी हा पेसाचा प्रश्न आहे, हा तुम्हा मंडळीला माहीत होता किती अडचणीत आला होता. आणि मी आता जो परवा निर्णय घेतला आहे किंवा शासनानं GR काढला आहे, तो बऱ्याच लोकांना अजूनही थोडासा अमान्य आहे. पण तुम्ही घाबरायचं नाही, अजिबात नाही घाबरायचं. त्याच्यात तुम्हाला मानधनावर पण बेसिक धरून मानधन, कायदेशीर बाब. काल मी दिवसभर सगळेजण घरी गेले बिचारे, मला विचारून गेले, सगळे आमदार खासदार विचारून गेले, पण मी थांबलो. एक रिटायर्ड GADचे अधिकारी आहेत, अतिशय अभ्यासू आहे, त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारलं साहेब हा GR टिकू शकतो का. त्यांनी सांगितलं या GRच्या विरोधात कोणीच चॅलेंज नाही करू शकत, असा चांगला GR आहे. मी म्हणत होतो कॅवेट दाखल करतो. कॅवेटसुद्धा दाखल करू नका, पण तरी मी आज कॅवेट दाखल करायला दिल्लीला 2 माणसं पाठवलेत, मुंबईला 2 जण ठेवले. हे कायदेशीर बाबी आपल्याला थोड्याशा आपल्या सेफ साईडसाठी करणं गरजेचे आहेत. म्हणून जो निर्णय झाला आहे तो पक्का आहे याची खात्री ठेवा. जर समजा हा झालाच नसता, आचारसंहिता लागली असती, तर त्याच्या पुढचं कोण काय सांगू शकतो. म्हणून जे मिळालंय त्याला हो म्हणून घेण्याचं काम काल केलंय, परवा केलं. कालपासनं पूर्ण राज्यभर सगळ्या सचिवांना सांगून सगळ्या आयुक्तांना त्या ठिकाणी सूचना दिल्या. आज प्रत्येक जिल्ह्यात जेवढं उरकलं असेल, आपल्या इथं काहीतरी कालपर्यंत 300 सव्वा 300 ऑर्डर लिहून झाल्यात का, त्या आता 4 वाजता द्यायचे आहेत. बाकीच्या पुढच्या आहेत 600 सव्वा 600 पर्यंत. मला जो आकडा मिळाला आहे तो आपल्या इथले 600 सव्वा 600 लोक त्याच्यात बसू शकतात. तुम्ही 900 1000 म्हणता, तर आपण जरा वेळाने जाणार आहोत. तो बसून मी त्यांच्याबरोबर तुमच्यापैकी एखादा 2 जण त्या ठिकाणी बसून तो खुलासा करून चर्चा करू. त्याचप्रमाणे राहिलेल्या ज्या काही इतर खाती आहेत, कारण तुम्ही शिक्षक बहुसंख्येनं आहात, बाकीच्या संख्या कमी आहेत, पण त्या सुद्धा आपल्याच आहेत, त्यांनाही नाही दिला पाहिजे. आणि म्हणूनसाठी त्याही बाकीच्या डिपार्टमेंटला मी आज दुपारनंतर सगळ्यांना त्या माहित्या मागितल्यात. सरकार म्हणून म्हणलं तर सरकार हे माणूस म्हणजे सरकार म्हणजे माणसंच, त्याच्यात आम्ही आहेतच ना घटक. पण आदिवासी विकास विभागाच्या 7च लोकांचा प्रश्न आहे, अजून सापडत नाही नावं 7. पण मला माहीत आहे का ते 7 मुलांना आज ऑर्डर देणं गरजेचं आहे, डिपार्टमेंटला सापडून नाही राहिलं. मी शोधायला रात्री माझ्या माहितीप्रमाणे चिंतामण गावी त्यांना सांगितलं, कळवणमध्ये फोन केले, साक्रीत फोन केले, सगळ्या ठिकाणी फोन केले का बाबा कोण मुलं आहेत का ते वंचित राहिलेत. मला सांगायचं तात्पर्य असं आहे का तुमच्या संदर्भात जे राहिलेत 7-8 दिवस, त्याच्यात 100% तुमच्यासाठीचा मार्ग खुला करण्याची मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो. आणि रात्रीच पुन्हा मुंबईला जाऊन त्याच्यावरचे काही शंका कुशंका आहेत का वन विभागाचा त्या GR मध्ये नाव नाही आहे, पशुसंवर्धनचं नाव नाही आहे, पण प्रत्यक्ष त्यांची कार्यवाही झालेली आहे.
ती मुलं मला फोन करतात, कारण वन विभागाच्या यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांचं कोण, आता ते रडतात फक्त का आमचं नाव नाही, आमचं नाव नाही. पण त्या वन विभागाला सुद्धा वेणुगोपाल रेड्डी सेक्रेटरी साहेब त्यांना परवाच सांगून का नाव जरी नसेल तर मी सोमवारी टाकून घेतो. आज काही मी गेलो नाही, पण उद्या मी ते नाव टाकून आणि तो GR पुन्हा दुरुस्त करतोय. म्हणून साठी ज्या त्रुटी थोड्याफार असतील, कारण चूक कोणाजवळून होत नाही. रात्रीचे 2-2:30 वाजता मुख्यमंत्र्यांची सही घेतलेली आहे. 2-2:30 वाजता रात्री 2-2:30 वाजता थोडंफार चुकतं ना, त्याच्यातल्या प्रिंटिंग मिस्टेक असेल म्हणा किंवा काही असेल तर ते दुरुस्त करण्याच्या बाबतीत मी तुम्हाला खात्रीने सांगतो. या ठिकाणी तुम्ही आज जो काही सत्कार घेण्याचं ठरवलं, मी खरंच संयोजकांना मनापासून धन्यवाद देईन. कारण ह्या निमित्तानं माझ्या माहितीप्रमाणे मी 17 दिवस झाले, 1 दिवस मध्ये आलो होतो मी नानाशीला. त्या 17 दिवसात एकच दिवस नानाशीतच आलो आहे, दुसऱ्यांदा नानाशीतच आलो आहे. नानाशीतूनच आजही परत जातो का काय सांगता येत नाही. मागच्या वेळी नानाशीला आलो, नानाशीवरूनच परत गेलो. तर 17 दिवस कंटिन्यू आपण तिथं, सगळी मुलं, तुम्ही साक्षीदार आहात, सगळी मुलं तिथं होती. अक्षरशः झोपताना पेपर सुद्धा राहायला नव्हते. 350 पावणे 400 मुलं झोपायचे दाटी दुटीनं तिथे त्या पोर्शमध्ये. काहींवर मला वाटतं केसेस करायच्या ठरवल्या होत्या. हां बरोबर, हे पाच केसेस करायचे ठरवल्या, कारण त्यांच्या पार्किंगमध्ये झोपायचे. आणि ड्रायव्हर, ते गाडीला पाय लागले का तो ड्रायव्हर तक्रार करायचा. पण पाहुणे कोणाचे, झिरवाळ साहेबाचे, कोणावर केस नाही झाली. नसेल तर त्या कॅम्पसमध्ये येणं तुम्ही पाहिलं असेल, सगळे जे जण IAS ऑफिसरच आहेत, कोणाला एंट्री सुद्धा नाही. पण तरी तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं. पित्रा तिथं केली, ती सुद्धा म्हणजे उडी मारण्यापेक्षाही गंभीरतेतल्या लोकांनी पाहिलं. कारण माझ्या पहाटेच ध्यानात आलं, बाबा उद्या पित्र आहे, काय करायचं. मी रात्रीच मोठमोठाले टोप भाड्याचे आणायला लावले, भांडे, रात्रीच खिरीचं सामान बिमान सगळं आणून 2-4 बाया बोलवल्या. खीर तयार करून दुपारी एकदम आगरी बिगरी टाकायची तयारी सुरू केली. हे सगळं मी तिथं पटवलं. तर मला न्यूजवाल्यांनी विचारलं होतं, पित्रा म्हणजे काय. तर म्हटलं आजच्या दिवशी आमचे वडील आडील येतात इथं, आणि माझे तिकडं गेले शोधतात, तर मी जागेवर नाही म्हणून हे इकडं आले. हे सगळे आमचे पूर्वज आहेत, म्हणून मी यांच्यात पित्रा केली. असं सिरियस होऊन सांगत गेल्यावरही जर कुठं काही निर्णय मिळत नसेल तर मग हा शेवटचा पावित्रा अवघ्या 5 मिनिटात निर्णय घेतला. मी 5 मिनिटात मुख्यमंत्री महोदयांना भेटलो. त्यांनी सांगितलं आज संध्याकाळी बसू. आता त्याच्यावर विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे माझा. पण मला वाटायला लागलं आज नाही तर उद्या 4 दिवसांनी जर आचारसंहिता लागली तर हे सगळं वाया जाईल. म्हणून येतानाच असं आम्ही एका पाठीमागे चाललो होतो. जे जे दंड आहेत आणि जे करू शकतात माझ्या मागं सगळं तेवढ्यांनाच सांगितलं, बाकीच्यांना सांगितलंच नाही. बरोबर ना. आणि पटापट जाऊन पहिली उडी मारली. दुसऱ्यांदा त्या खासदारांनी ती रस्सी धरली. विष्णू सावरा साहेबांचे चिरंजीव तरुण आहे, डॉक्टर आहे, तर त्यांना ती आयडिया नाही, उडी मारायला हिंमत नाही झाली. उडी फक्त मी एकट्यानेच मारली, बाकीच्यांनी आले माझ्याबरोबर. पण त्यांनी ती रस्सी पकडली होती. ती रस्सी अख्खा हात लाल नाही, चमडच राहिलं नाही त्यांच्या हाताला, चमडच नाही राहिले. म्हणजे असाही त्याग करणारी लोक तुमच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही. हा पेशापुरता मर्यादित मुद्दा असेल. मग आता इथं आमच्या नेत्यांनी सांगितलं, DNनी, तर DN तसा विचार अजिबात करायचा नाही. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा आपण काय करतो ना तेवढंच आपल्या मनात ठेवायचं. कारण आता हे राजकारण करतात किंवा काहीतरी चुकीचं करतात, वेळेवर मुद्दाम असं नाटक करतात, ॲक्टिंग करतात. ॲक्टिंग नाही, पहिला धनगर समाजाचा उठाव झाला तो तर काय नाटक नव्हतं. त्यावेळेला 1 लाखात तंगड्या तोडायला व्यवहार झाला होता, माहीत असेल. तेव्हा मी सांगितलं होतं
अरे बकरं 5 लाखाला, ईद बकरी ईदच्या दिवशी बकरू 5 लाखाला आणि झिरवाळाचे तंगडे काय 2 लाखाला. त्याला रक्कम वाढवा. तेव्हापासून मी आपलं हे जसं मला वाटतं आता बऱ्याच दिवसाचा संघर्षाशिवाय माझं जीवनच राहिलेलं नाही असं मला वाटतं. मग कोण काय दम देतो, कोण काय दम देतो, तो मी सहन करतो. बरीच मंडळी तर मला म्हणते का साहेब तुम्ही काही करून बंदोबस्त घ्या. अरे होता तो काढून दिला मी, मला काय करायचं आहे हाच माझा बंदोबस्त आहे. आता परवा 2-3 दिवसापासून अजितदादाची तिथून संदेश आहे, नाही बंदोबस्त ठेवला पाहिजे. याचा अर्थ कुठंतरी धोका दिसतो त्यांना. पण मी नाही सांगितलं नकोच, मला बंदोबस्तच नको. कारण बंदोबस्त पाहिल्यावर तुम्ही पाहिलंय कसं बाजूला करतात. मागं मी बोललो होतो, अरे त्यांना बायकोही ओळखू येत नाही, ते बायकोला सुद्धा बाजूला काढून टाकायचं. त्यांची ड्युटी आहे ती, त्यांचा दोष नाही तो. आणि आपण ते इकडं आल्यावर तुम्हाला का चालून पाडल्यावर कसं चालेल? नाही चालणार म्हणून आपण तो बंदोबस्त घेतला नाही. मध्यंतरी एवढी मारण्याची गोष्ट ही किरकोळ झाली माझ्या दृष्टीनं. मध्यंतरी कोळी समाज, कोणता कोळी समाज? SBC, त्यांचं म्हणणं आम्ही आदिवासी आहोत. ज्या दिवशी मीटिंग लावली होती मुख्यमंत्र्यांनी, आपले 32 का 33 लोक होते आणि त्यांचे 700च्या दरम्यान लोक होते. अरे 32 लोकांना अशी लातालून चुरून टाकतील ना. पण त्यावेळेला काही कोणाच्या तोंडातून शब्द नाही आला, बरोबर ना? का भाऊ त्यावेळेला हे दोघं संघर्षाला उतरले. लक्की जाधवला रूममध्ये कोंडून बाहेर बंदोबस्त ठेवला होता आम्ही. मला वाटलं मी अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, मला कोणीच काही करणार नाही. निघालो रुबाबात. बाहेर येताच बाया सुटल्या. पण बाया बोलायला लागल्या, पोलीस लगेच जागेवर आले. त्यांनी नंतर मला सांगितलं का आता तुम्हाला आम्ही मोकळं सोडणार नाही. मी सांगितलं माझ्या गाडीत तुम्ही बसायचं नाही. तर म्हणे आमची गाडी पुढं मागं बंदोबस्ताची जी नेहमीची पद्धत आहे ती, पण तुम्ही मागं बसा म्हणे. मला म्हणायचं अरे गाडी माझी आहे ना, मी कुठं बसायचं ते मी ठरवल. त्यांचं म्हणणं बाहेर सगळे लोक थांबून आहेत, कारण मध्ये कमी यंदा घेतलं होतं, मध्ये बंदोबस्त होता. बाहेर गेल्यावर तुम्हाला बंदोबस्त राहणार नाही, आम्ही पुढं मागं राहू, काही होऊ शकतं. मग टोपी काढून बसा. का बरं? अरे माझी तर निशानीच टोपी आहे, टोपीवरच माझी ओळख आहे. मी टोपी नाही काढणार, काच नाही बंद करणार. मी बाय बाय करत आलो. कारण तुम्हाला यायचं आहे ना आमच्यात, मग ते धनगरांना यायचं असू द्यात, जे टोकरे कोळी, मच्छीमार कोळी, SBCचे सगळे, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आम्ही आदिवासी आहोत. तर मग तुम्हाला यायचं तर कायदेशीररित्या तुम्ही कसं यायचं ते या. जिथं तर त्यांचं ते हिंमत नाही, तिथं सरकारला ब्लॅकमेल करायचं आणि काहीतरी घुसखोरी करायचा प्रयत्न करायचा, ते आम्ही कसं खपवून घेऊ. आता धनगड आणि धनगर, तर र लिहिण्याऐवजी म्हणे चूक झाली, तो ड झाला. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूची तयार केलेली आहे, त्यांना ड रच्या ऐवजी ड लिहिला गेला. हे जर तुम्ही चॅलेंज करणार असाल तर तुमची अक्कल काय समजायची. तर ह्या विषयाशी तुम्ही समाजानं अजिबात घाबरायचं नाही. आत्ता मला तुम्ही रस्ता दाखवून दिलाय, याच्या पुढं सुद्धा मी काय असेल नसेल, परंतु एक तो छंद लागलाय का त्याच्यातून जे समाधान लाभतं, हे लाडक्या बहिणींमधून लाभतं. पण हे समाज रक्षणाचं काम ज्या वेळेला केलं जातं, त्याच्या एवढं चांगलं पुण्याचं काम दुसरं कोणतंच नाही. मला हे चॅनलवाले बंधू विचारतात नेहमी, तुम्ही वास्तविक पाहता चूक केली. आता आपले काही म्हणतात त्यांनी चूक केली, कोणाकडून तरी ऐकलं असेल, नाही तर त्यांना एवढं सांगण्या एवढं डोकं नाहीये. पण झिरवाळ साहेबांनी संविधानिक पदावर असताना असं करायला नको होतं. मी ह्या माझ्या चॅनलवाल्या बंधूंना सांगतो का मला संविधानिक पद कोणी दाखवलं, मला आमदार कोणी केलं, समाजाने. आम्हाला 25-27 लोकांना आमदार कोणी केलं, समाजाने. खासदारांना समाजाने.
आणि मग समाज जर अडचणीत आला, समाजाचे रक्षक म्हणून आम्हाला तिथं पाठवलंय, आणि समाजाचा असा जर लिलाव होणार असेल तर आम्ही गप्प बसणं म्हणजे आम्ही समाजाचे काय देणेदार. आता नवीन एक सुरू केलंय, आपल्या इकडे सुरू झालंय मला वाटते. काय का हा आपण निवडून दिला, खरी गोष्ट आहे ना. निवड आदिवासी समाजाने मतप्रतिनिधींना कोणतेही निवड आदिवासीच मतं देत नाहीत, सगळे समाज बांधव मतं देतात. पण आता पेटवायची सुरुवात केली काय का ते फक्त आदिवासी समाजासाठीच उड्या मारतात, बाकीचा समाज त्यांच्या डोळ्यासमोर नाही. त्यांनी मला समोर येऊन विचारावं, कोणाची शंका असेल ते मी काढून देतो. परवा रात्री जेव्हा तुमचा वाद मिटवायचा ठरला, त्याच दिवशी सरकारला हे एक भाग पाडलं का निवड आमच्या भरत्या करा असं नाही, ह्या आमच्या कोर्टात आमच्या विरोधात कोर्टात गेल्यामुळे ज्या भरत्या थांबल्या. आज जनरलच्या भरत्या होत नाहीत का, आपल्याच होत नाहीत, जनरलच्या सुद्धा थांबल्या. कारण ओबीसी मधला वाद रिझर्वेशनचा तेव्हा भरत्या थांबल्या, नंतर मराठा ओबीसी वाद तेव्हा थांबल्या, नंतर आता हा आदिवासी धनगर वाद किंवा आदिवासी अदर ओबीसी तो वाद, त्याच्यानं ते सुप्रीम कोर्टात थांबलं. आणि मग मी उडी मारून राजकारणासाठी मारली असं गृहीत धरा. ते जाळीची कपॅसिटी तुम्ही पाहिली होती का कोणी? मी पाहिली होती. 7-8 वर्षात ती तळून राहिलेली होती. मी पडल्यावर डायरेक्ट मध्ये जाऊ शकतो असं मला वाटत होतं, पण तेवढी तयारी केली होती. गेलो तरी चालेल पण करून दाखवायचं. जेव्हा पडलो तेव्हा थोडंसं मला काही समजलं नाही. माणूस शेवटी एवढ्यावरून पडल्यानंतर आहेच ना प्रत्येकाला, तेव्हा समजलं नाही. पण नंतर मी उठून बसलो. खासदार म्हणायचे जाळी साहेब तटतट वाजते, जाळी तुटायची कारण ती जबल जाळी आहे, ती तुटायची, एक एक पदर तुटला काटा यायचा, म्हणून थोडं सरकून, शेवटी माणसाला जीव प्यारी आहे ना, आहे का नाही प्यारी. डायरेक्ट गेलो असतं खाली तर काही फरक नसता पडला, पण अटकून राहिल्यावर पुन्हा जायचं खाली हे सहन होणार नव्हतं. म्हणून जो मेन रस्सी होती त्या रस्सीपर्यंत सरकत गेलो, रस्सी धरून ठेवली. आता जाळी तुटली तरी रस्सी नाही तुटणार, मी टांगून सुद्धा राहू शकतो असं म्हणून खासदारालाही सांगितलं, तुम्ही हे मेन रस्सीवर बसा जेणेकरून जाळी तुटणार नाही. आता इकडं सांगताना हे राजकारणासाठी केलं, आणि जर वरून डायरेक्ट मध्ये गेलो असतो, पांगळा झालो असतो, तर मी काय राजकारण केलं असतं किंवा डायरेक्टच निघून गेलो असतो, काय माहिती, जाऊ शकतो माणूस. तरीही राजकारणासाठीच म्हणायचं तर त्या अकलीची बेरीज करावं लागेल किंवा विचार करावा लागेल का किती अक्कल असेल. जाऊ दे मर्द, त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. म्हणून परवा रात्री सगळ्या एजन्सीला, सगळ्या खात्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी सूचना दिल्या माझ्या समक्ष, चीफ सेक्रेटरी सौनिक मॅडमला, का जेवढ्याही भरत्या आतापर्यंत लटकल्यात, मग त्या ज्या जनरल भरत्या आहेत त्या सगळ्या उद्यापासून सुरू झाल्या पाहिजे. आदिवासी विभागाची 4 तारखेला आपण उडी मारली. 5 तारखेला आदिवासी विभागाची जाहिरात आली. आता ती आदिवासीच आली म्हणजे मग अजून हे सांगतील आली तर मग तिथं आदिवासीचीच आली. अरे पण आदिवासीच्या याच्यातल्या भरत्या कोणाच्या होणार आहेत त्या मला विचारा ना. नसेल तर माझ्याकडून माहिती घेऊन जा. गृहपाल आहेत, गृहपाल, वार्डन कोणाला हात देतो तू? वार्डन भरणारा आहेत 7 जागा आहेत, 7 आदिवासीच्या आहे 0, बरोबर ना. ओबीसीची आहे 1, व्हीजीएनटीची आहे 1, इजिमाची आहे 1, एसबीसीची 2, म्हणजे मराठ्यांमधले 2 प्रकार झाले ते, बरोबर ना. त्यांच्या ESB आणि EBC काय आहे ते 2 प्रकार, EWS त्यांच्या 2-2 आहेत. मग आता हे जर भडकावायला निघाले असतील तर त्यांच्यातही कोणीतरी वाचिक असेल ना का, त्यांना जागा आहे 4. बरं ती आदिवासी विकासची
त्यांना जागा नियमानं आहेत त्या काही त्यांनी ओढून ताणून नेलेलं नाही, आणि आम्हाला बाकी 0 आहे. मग आम्ही फक्त पेशासाठीच लढलोय कसं तुम्ही सांगू शकता? जवळपास 6,000-6,500 भरत्या असतील, बरोबर ना? 6,000-6,500मध्ये 500, 550 ते 550 फक्त आदिवासी, बाकी सगळे इतर आहे. त्या उडी मारल्यामुळं दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला एवढ्या जागा मिळाल्यात ना. काय म्हणून तुम्ही समाजाचा गैरसमज करता? गैरसमज तेव्हा करा जेव्हा तुम्ही समोरासमोर राजकारणात उभे राहाल ना, तेव्हा करा. आज तुम्ही समोर नाही, मी समोर नाही, तेव्हा मी समोरासमोर सुद्धा बोलायला तयार आहे, आणि तेही कागदाच्या आधारानं, कारण तेवढं केलंय मी. वळणवळ पाठ आहे माझ्या, त्याचे साक्षीदार तुम्ही सगळे आहेत. आणि तुम्हीच नाही, यांच्यापैकी सुद्धा हे आठवड्याला राहतात माझ्याबरोबर, यांनाही माहीत आहे सगळं. त्याच्यामुळं ह्या अशा पद्धतीनं जरी होत असेल तर मी कुठं हादरणारा नाही, वदरणारा नाही. त्याच्यानं निश्चितच आपल्या समाजाचं रक्षण त्या ठिकाणी मी करेल. कोळी समाजाचा विषय झाला, मध्यंतरी सगळ्या सोयऱ्याचा विषय आला. सगळे सोयरे, सगळे सोयरे म्हणजे काय? त्यांना जो मला कोणी टीका करत असेल किंवा मला सांगत असेल नाटक नाचणारा, त्याला मला सगळा सोयरा सांगताय. मी सांगतो, जात कोणतीही असू द्या, ज्याला सर्टिफिकेट मिळालंय त्याला तो घातक आहे, सगळा सोयरा. शेखर पाटलांना कुणबी प्रमाणपत्र जर मिळालं असेल तर पुढच्या पिढ्यांना तो घातक आहे. कोळी कोकणांना मिळाला असेल तर सगळा सोयरा सगळ्यांना घातक आहे. माझ्या पोरीने जर शिंपी नवरा केला, शिंपी, तर तिला होणारी मुलं ही कोकणा होती, आणि तिचे दिराचे, नंदेचे, भाचीचे सगळी मुलं कोकणा होतील किंवा सगळी मुलं कोळी होतील. तुम्हाला परवडणार आहे? परवडेल काय? आणि तो सगळा सोयरा. त्याला मी एकट्याने विरोध केलाय. मला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सपोर्ट केलाय. प्रकाश आंबेडकर मला सपोर्ट करतात. 9 का 10 नेते SCचे प्रमुख. कारण माझं म्हणणंच एक होतं का आम्हाला संविधानानं जे काही दिलंय ते जाती आणि जमाती याचा आधार घेऊ नका. तुम्ही आमचं नावच टाकू नका. तुम्हाला काय अधिकार? तो फक्त त्यांनाच अधिकार होता का त्यांनी टाकून ठेवलं? तुम्ही ते टाकलं तर आमचं वाटोळं कराल. आज सगळ्या ठिकाणी सगळ्यांनी विरोध नोंदवायला त्याच दिवसापासून सुरुवात केली. मला सांगितलं होतं का द्या तुम्ही एवढं करता तर सगळ्या ठिकाणाहून ठराव करून द्या. मी सांगितलं मला सगळ्या लोकांनी आमदार केलंय ना. विरोधात असतील, विरोधात कोणाला राहत नाही, पण मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे. माझी सही म्हणजे सगळ्यांची सही. त्या पद्धतीनं त्यांना थांबायला सांगितलं. थांबलंय. अजून ओपन नाही झालं. त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात. आता सुप्रीम कोर्टात जायचं, ते गेले तर आपल्यालाही जावं लागतं. आणि सुप्रीम कोर्टात जाणं एवढं सोपं असेल असं तुम्हाला वाटतं का? मग हे इथलं नाशिकचं तरी बरा. वकिलांचं बिचाऱ्यांचं मी खरंच काही ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल का त्यांना आपल्या इथल्या माणसाचा कपडा कळतो. हा गाठाळबारीचा आहे का, हा शिवनेचा आहे का, वरवंडीचा आहे का, हे त्याच्यावरून त्यांना कळतं. तरी त्याच्यात ते 10-5 रुपये 5-50 रुपयावर सुद्धा पुढची तारीख देऊन टाकतात. तिथं ते नाहीये. सुप्रीम कोर्टात आदल्या दिवशी ठरलेली रक्कम, आता रक्कम सांगितल्यावर तुम्हाला नवल वाटेल, 11 लाख रुपये निवड उभे राहायचे. ते आदल्या दिवशी द्यायचे. उद्या सुनावणीला तारीख आली, तुमचं नशीब. नाही आली, 11 गेले. पुढची तारीख मिळाली, आदल्या दिवशी 11ला. अशा पद्धतीने ह्या सगळ्या केसेस सुद्धा आतापर्यंत लढाव्या लागल्यात. आजही लढतो. 13 तारखेला अजून आपल्याला समोर जायचं आहे. ह्या गोष्टी कोणी सांगत नाही, समजून घेत नाही का बघ हे कसं काय करत असतील. फक्त हे नाचतच. नाचण्याबरोबर ते सुद्धा आहे, आणि ती सुद्धा एक कला आहे. 13 लाखाचे 9 लाख रुपये केले होते, तुम्हाला माहीत असेल. मी एक नामांकित वकील आहेत 82 वर्षाचे. त्यांच्या फक्त ते एअरपोर्टवर
ते बॅगा लोटत चालले होते आणि मी बॅगा उचलून घेतल्या. ते म्हणायचे नको नको नको, प्रोटोकॉलप्रमाणे हे जमत नाही, हे असं नाही, ते चांगलं नाही. मी सांगितलं आजोबा कदाचित राहिले असते तर तुमच्याच वयाचे राहिले असते. मी घेतो बॅगा. दुसऱ्या दिवशी 3 लाख रुपये खटकन कमी झाले. हे सुद्धा नाटकच ना, पण ते तुमच्या कामाला आलंय ना. त्याच्यामुळं माझ्याशी जर कोणाला तर समोरासमोर मागं पुढं कणायचं काम नको. म्हणून माझी विनंती आहे, तरुणांनी असेल किंवा भरत्यांच्या असतील, आता ह्या बऱ्याच संघटना वगैरे, ह्या आमच्या सचिवांची संघटना कुठं गेले काय ते, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी तिथं तुमच्या यंदाच्या ह्या 5 वर्षात तुम्ही आमदार म्हणून पाठवलं ना, तुमच्यासाठी खूप कमी वेळ काम केलंय मी, पण जास्त वेळ समाजाचं काम केलंय. आणि ते गंजलेल्या समाजाचं काम करायला मला संधी मिळाली, गंजलेल्या. पण ते काही निवड विदर्भातलंच राहते असं नाही. सफाई कामगारांचा प्रश्न असेल तर ते काय सफाई कामगार विदर्भातच आहेत का, पुण्यातच आहेत का? ननाशीच्या ग्रामपंचायतमध्ये नाही का सफाई कामगार? त्यांच्यासाठी सुद्धा बांधलं मिळालं आहे काही ठिकाणी. आशा वर्कर्स कुठल्या असू द्या, पण ते आशा वर्करच ना. आज प्रत्येक माणूस एकच सांगतो, साहेब खरंच तुमच्याच भरोशावर आम्ही जगतो, तुमचाच आम्हाला आशीर्वाद. अरे ह्या लोकांचा मला आशीर्वाद म्हणून मला तुम्ही आशीर्वाद देता. खऱ्या आशीर्वादाचे धनी हे आहे. तो आशीर्वाद तुम्हाला मिळवून देण्याच्यासाठीचं जे काही मला संधी मिळवून दिली त्याबद्दल खरंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. विकासात्मक बोलायला आजचा दिवस नाही, आज फक्त तुम्ही मला बोलवलं. आणि मी नेहमी म्हणत असतो, शेजारीन वाढत ताट आणि माय उतर हात, बरोबर ना. मला कालही याला गोंदियाला, काल गोंदियाचं म्हणणं होतं प्रफुल्ल पटेल साहेबांचं, तुम्ही परवा गोंदियाला तुमचा सत्कार ठेवलाय आणि महाराष्ट्रात सत्कार ठेवलाय. जालन्याला, पुण्याला पिचड साहेबांचं म्हणणं, एक धरणाचं नामकरण केलंय त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे त्या निमित्ताने तुझा सत्कारही करतो आणि तुझ्याच हस्ते नामकरण करतो. पण मी सांगितलं नको, शेवटी आईचा हात आईचा हातच आणि ती तुम्ही आहात. म्हणून आज पहिला दिवस किती आहेत काय आहेत इथं तुम्ही राजकारणावरही बोललात. माझं तर म्हणणं होतं का ह्या बाकीच्या बंधूंनी सुद्धा यायला पाहिजे होतं. त्या निमित्तानं तुमच्याही भेटी झाल्या असत्या आणि मलाही थोडंसं लावून काही बोलता आलं असतं. पण येऊ शकत नाही कोणी, कारण त्याला खूप झटावं लागतं, तेव्हा समोरासमोर बोलता येतं. अन्यथा त्या ठिकाणी नाही काय नाही. विकासात्मक कामाचं जे आहे ना, ते जेव्हा ती गरज येईल तेव्हा मी सांगणार आहे. मग आता यांनी सांगितलं बौद्ध विहार असतील किंवा हे धम्म केंद्र असेल तर ते जाऊ द्या. ते करणं म्हणजे काय, ते मी उपकार नाही केले, ते माझं कर्तव्य होतं, आमदार म्हणून कर्तव्य होतं. पण समाज रक्षण अख्ख्या राज्यभरातलं करणं हे माझं कर्तव्य होतं नव्हतं म्हणण्यापेक्षा सगळ्या त्या आमदार बांधवांना, सगळ्या त्या खासदार बांधवांना ज्या पद्धतीनं त्यांना मी जवळ करून आणि त्यांचं सुद्धा योगदान त्याच्यात टाकून घेतलं, त्याच्यावर बोलणं आज माझं खरं महत्त्वाचं. आणि म्हणून मी इतर ज्या काही बाबी आहेत त्यानंतर बोलेलच, परंतु आज ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या धनगर असेल किंवा कोळी समाजाचा असेल, आता नवीनच काही समाज, छोटे छोटे समाज आदिवासींमध्येच घ्या असं म्हणून अजूनही धुसफूस चालू आहे. त्यावेळेला ही लढाई जरी पेसाची संपली असेल, म्हणजे 50-60%, 80% संपली असेल, तरीही तुम्हाला ह्या सामाजिक लढाया ज्या आहेत त्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्या अशाच पद्धतीनं त्याच्या टक्कर देत राहावं लागेल. नसेल तर एक दिवस आपला आदिवासी हे नाव जे काय आहे ते नामशेष होण्याचं सुद्धा नाकारता येत नाही. कारण कोण काय काढतं, राज्यांमधून देशांमधून लोक माहिती आणतात आणि पुरावे जोडायचा प्रयत्न करतात, परंतु आपल्याला तेवढा धोका नाही. पण शेवटी जागे राहणं आपलं काम आहे. म्हणून तरुणांना सुद्धा माझी विनंती आहे का बऱ्याच वेळेला जिथं कमी संख्या आहे ना, पुण्याची लोक सगळ्यात जास्त असतात, सोलापूरमधले आदिवासी सगळ्यात जास्त असतात,
जालन्याची लोक सगळ्यात जास्त असतात, म्हणजे जिथं मी बोलवतो तिथं फक्त आपलीच कमी असतात. कारण आपल्याला माहित आहे आपल्याला काय गेला असेल हा कारभार. त्याच्यामुळं एक दिवस असं होईल का जसा अल्लाह आणि आपली सगळीच नाही का, तसा बेभरोशा आपला कधी कोण काय घेऊन जाईल याचा भरोसा नाही. म्हणून तरुणांनी हे लक्षात ठेवावं, अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. आणि तुमच्या संदर्भात आता मी लगेचच या ठिकाणून निघणार आहे, तर तुम्ही पुढेही गेलात तरी चालेल. मी जिल्हा परिषदला किंवा गेस्ट हाऊसला त्या अधिकाऱ्यांना बोलवून ती चर्चा करून आणि तुम्हाला कशा पद्धतीने न्याय देता येईल. पण ते काय होतंय, बऱ्याच वेळा तुम्हाला मी एकच सांगत असतो, मागच्या वेळेला आपली त्या पोर्चमध्ये भानगड झाली, सगळ्यात लांब आपण राहिलो, बाकीचे सगळे पुढे गेले. तर हे थोडंसं कळत न कळत 4-2 लोकांमध्येच आपण ते मिटवायचा प्रयत्न करू. किंवा उद्याच्याला जाऊन जे बाहेरच्या लोकांनी येण्याचा प्रयत्न जो चालू आहे, बाहेरचे म्हणजे आपलेच, त्यांना विनंती रूपी करू आणि त्यांना जे त्यांनी कंडिशन लिहून दिलेली आहे त्याची जाणीव करून द्यायला त्या ठिकाणी सांगू. अशा पद्धतीची मी तुम्हाला खात्री देतो. आपण सकाळी सकाळी येऊन एवढा वेळ आम्हाला आमचं ऐकून घेण्यासाठी थांबलात, त्याबद्दल मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. ननाशीकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम माझ्या हस्ते एक चांगलं केलं का येता येता आता बाळूभाऊचं म्हणणं कित्येक दिवसापासून का बुद्ध विहाराचं बांधकाम 70% झालं आहे, तुम्ही पाहायला या. पण आज त्या निमित्तानं पहिल्यांदा मला ज्या आपल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन माझ्या हस्ते करून घेतलं, त्याबद्दल मी ननाशीकरांना मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.